त्यांनी पुढे येऊन सांगावं दीपक बोराडेचं आंदोलन करणं चुकीचं आहे, तरी मी उपोषण सोडतो. काय सांगू आता? अरे हाऊस नाही ना. पण हे लोक 10 दिवस झाले परेशान, यायला उपोषण म्हणून आलेलोच नव्हतं मी. एक दिवस जायचं, 16 तारखेला जयंती करायची, सरकार निर्णय घेणार आहे, आपण घरी जाऊ. हे 10 दिवस झाले सगळे लोक प्रत्येक जिल्ह्यातले इथं फुटपाथवर पडले, यायला हाऊस आहे का? मग नेत्यानं एक तर हे सांगा धनगराच्या की आरक्षण मिळत नाही, हे नाटकं बंद करा, तरी आम्ही उपोषण सोडतो. फडणवीस साहेबांना सांगा मिळत नाही तरी सोडतो. जर असं होत नाही तर धनगराच्या सगळ्या नेत्यानं मग काय चुकला असेल, तुमचा काही गैरसमज झाला असेल, माझी काही चूक अजिबात नाहीये, तुमचा काही गैरसमज झाला असेल त्याच्याबद्दल जाहीर माफी मागतो. आणि या मैदानात मला समाजाच्या नावावर अजिबात दुकानदारी करायची नाही. आता काही गोष्टी एवढ्या एकट्यात बोललो असतो. मला ना आमदारकी खासदारकी ना पैसा समाजाच्या नावावर काहीच नाही पाहिजे. त्याच्यामुळे हा भ्रम काढून टाका. ज्याला आमदारक्या खासदारक्या पाहिजे ते या बाबा हो. अरे आरक्षण भेटलं तर तुम्हीच पहिले आमदार खासदार मंत्री होणार आहे, दीपक बोराडेचा नाही नंबर लागणार. त्याच्यामुळे ज्याला जास्त वाटतं त्यांना ताकदीनं या लढ्यामध्ये सहभागी व्हा. समज करून घेऊ नये. जरांगे पाटील आज आले, मी काल त्यांना हो म्हणलं, त्याचं कारण कोण्यात सांगतो उघड नाही सांगत. मी पंढरपूरला 16 दिवस उपोषणाला बसलो. या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत माझे वैयक्तिक संबंध आहेत. जरांगे पाटील आम्ही ओबीसी म्हणून आमचे दुश्मन आहेत, पुढे ओबीसीला असं वाटतं आमचे दुश्मन आहे. याच जरांगे पाटलांनी पंढरपूरलाही मला फोन केला होता, समर्थन केलं होतं. एकाही नेत्यानं केलं नव्हतं. मला नाव घ्यायला कोणी मजबूर करू नये. ट्रोलिंग करसाल तर नाव घेऊन सांगा. जालन्याला 16 दिवस जो डोक्यात घातला, याच धनगरांच्या आणि ओबीसीचे दुश्मन म्हणणाऱ्या जरांगे पाटलांनी मला फोन केला, तब्येतीची काळजी केली. ज्या नेत्यासोबत आम्ही आयुष्य घालवलं ना, एकाही नेत्याला फोन नाही केला. आणि आज सुद्धा इथं 10 दिवस झाले फुटपाथवर झोपतो आम्ही, एकाही नेत्यानं फोन नाही केला, समर्थन नाही केलं. जरांगे पाटील आले आणि मग कोण तुमचे कोण तुमच्यावर नाते कधी कळणार आहे का नाही कळणार आहे? सगळे वापरच करू आले ना, सगळे आता याच्या भाषेत टोकूनच घेऊन आले. तुमच्या बोकांडीच बसेल ना सगळे. सुधारणं तुमचं कल्याण कशाचं ते पहा ना. पुन्हा उद्या म्हणू नका की जरांगे पाटील आले भांगडी झाल्या. जरांगे पाटलानं तुमचा लढा कमजोर करायला नाही, तुम्हाला ताकद द्यायला आले. आणि आता बाकीचे नेते सगळ्या जाती धर्माचे सगळ्या पक्षाचे, तुम्हाला जर थोडे लाज वाटत असेल, धनगराचे मतं पाहिजे, धनगराचं प्रोटेक्शन पाहिजे वाटत असेल तर या मैदानात नाही आले तर उद्यापासून नाव घेऊन सांगा कोणाचे काय कारण येतं. धन्यवाद. जय मला.